शिक्षण महर्षी बापूसाहेब लाखनीकर यांना स्वदेशी क्रीडा महोत्सवातून आगळीवेगळी आदरांजली। समर्थ विद्यालय लाखनी येथे पुण्यतिथी सोहळा संपन्न। कबड्डी स्पर्धेतून विद्यार्थ्यांचा उत्साह। राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे संस्थापक आणि शिक्षण महर्षी बापूसाहेब लाखनीकर यांच्या पुण्यतिथी निमित्त समर्थ विद्यालय लाखनी येथे भव्य पुण्यतिथी सोहळा आणि स्वदेशी क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला। बापूसाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेत त्यांच्या आवडत्या कबड्डी खेळाच्या स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांनी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली। या पुण्यतिथी सोहळ्याला संस्थेचे संचालक डॉक्टर उदय राजहंस, श्री शिवलाल राहंगले, ॲडव्होकेट होमेश्वर रोकडे यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच मुरबाडी येथील ग्रामपंचायतचे सरपंच श्री शेषराव धोंडूजी वंजारी, सामाजिक कार्यकर्ते श्री लवकुशभाऊ निर्वाण आणि विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती विभाताई निखाडे प्रामुख्याने या कार्यक्रमाला उपस्थित होत्या। बापूसाहेब लाखनीकर यांना स्वदेशी खेळांची विशेष आवड होती। हीच ओढ जपण्यासाठी पुण्यतिथी सोहळ्याचे औचित्य साधून विद्यालयात स्वदेशी क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। यामध्ये कबड्डी स्पर्धेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। खेळाडूंनी दाखवलेल्या खेळाच्या कौशल्याने उपस्थितांची मने जिंकली। या प्रसंगी राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे संचालक ॲडव्होकेट होमेश्वरजी रोकडे म्हणाले की बापूसाहेबांनी या भागात शिक्षणाची गंगा आणली। त्यांच्या कार्यामुळेच आज ग्रामीण भागातील मुले प्रगती करत आहेत। संस्थेचे संचालक मंडळानेही बापूसाहेबांच्या स्मृतींना उजाळा देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय शिक्षण संस्था सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले। कार्यक्रमाला समर्थ विद्यालयाचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या लाडक्या शिक्षण संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेक सेवानिवृत्त शिक्षक, प्राध्यापक आणि प्राचार्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समर्थ विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले। या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी आणि क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। अशाच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या एव्हीएस दस्तक YouTube चॅनलला लाईक, सबस्क्राइब करा आणि पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करण्यास विसरू नका। धन्यवाद।